सरकारमधले मंत्री एका प्रकरणावरून पुन्हा एकदा अडचणीत सापडल्यात। हे मंत्री कोण आहेत आणि नेमक्या कोणत्या प्रकरणावरून अडचणीत सापडल्यात ते पाहूयात। सिडकोचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट अडचणीत सापडलेत। उरण आणि पेण तालुक्यातील जमीन व्यवहारात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। उरण आणि पेण तालुक्यातील जमीन व्यवहार प्रकरणात आता गुन्हा नोंदवला जाणार आहे। वन खात्याने गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांना परवानगी दिली आहे। खुद्द वन विभागाने पोलीस प्रशासनाला पत्र लिहून या प्रकरणात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। या जमिनीचं मूल्य 1400 कोटी इतकं असल्याचंही वन विभागाने सांगितलंय। ही जमीन हस्तांतरित करताना शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष होते। तर सिडको जमीन घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। उरण आणि पेन रेंजच्या वन अधिकाऱ्यांनी सिडको जमीन घोटाळा प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली आहे। याच आधारावर रोहित पवारांनी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली। रोहित पवारांनी तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांच्यावर उल्वेमधील 4078 एकर वन जमीन बेकायदेशीरपणे बिवलकर कुटुंबाला दिल्याचा आरोप केलाय। तसंच बळकावलेली जमीन भूमिपुत्रांना परत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। की बिवलकरांनी चोरी केली, ती चोरी करत असताना त्यांनी विविध विभागाला फसवलं, त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर व्हावा आणि शिरसाट जे तिथं मंत्री होते, जे चेअरमन झाले होते या सिडकोचे 22 दिवसासाठी, त्या 22 दिवसामध्ये 24 तासामध्ये 42 टेबलवरनं फाईल मूव्ह होऊन ही 5000 कोटीची जमीन जी बिवलकराला दिली त्याच्यावर सुद्धा आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे। आता मुद्दा आम्ही पहिला काय घेतोय की बिवलकरांवर तुम्ही कारवाई करा आणि देवेंद्र फडणवीस साहेब पुरावा मागून पुरावा घेऊन सुद्धा जर काय ऍक्शन घेत नसतील तर मग आपण असं समजायचं का की कुठेतरी भाजपच्या नेत्यांचा सुद्धा या विषयामध्ये हात आहे। जर त्यांना स्पष्टपणे लोकांना सांगायचं असेल की आमचे भाजपचे कुठलाही नेता याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये, मग तुम्ही ऍक्शन घ्या ना। पोलीस विभाग काय एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर चालत नसतो, हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शब्दावर चालतो। तर नेमकं हे प्रकरण काय ते पाहूयात। सुमारे 5000 कोटींच्या जमीन व्यवहारात फसवणुकीचे हे प्रकरण आहे। बनावट कागदपत्र आणि कट कारस्थानाचे आरोप त्यांच्यावर आहेत। बिवलकर कुटुंब आणि बिल्डर विरोधात फसवणुकीचे गुन्हे नोंदवा असं वन खात्यानं म्हटलंय। सिडकोची 61,000 चौरस मीटर जमीन नियमबाह्य मंजूर केली असा रोहित पवारांचा आरोप आहे। वन खात्याच्या पत्रांमुळे शिरसाटांवरील घोटाळ्याचा आरोप सिद्ध होतोय। तर वन विभागाने आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय लिहिलंय तेही बघूयात। पेण उरणच्या आपटा उल्वे सोनखार तरघर दापोली कोपर पारगाव डुंगीत ही सगळी जमीन आहे। 61,750 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 12 भूखंडांचं चुकीच्या पद्धतीनं वाटप करण्यात आलंय। नगरविकास विभागाच्या मदतीनं सिडकोनं या जमिनींचं वाटप केलं। सदर जमीन वन विभागाची आहे, मात्र कागदपत्रात फेरफार करण्यात आली। उरण परिक्षेत्रात 1400 कोटी बाजार मूल्य असलेली जमीन बळकावली आहे। जमीन बळकावणारे बिवलकर आणि ज्यांना जमीन दिली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं वन विभागानं आता म्हटलंय। याबाबत भाजप प्रवक्ते अजित चव्हाण आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात। एखाद्या विभागानं एखादं पत्र दिल्यानं लगेचच आपल्याला कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता येत नाही। या विषयामध्ये आरोप करणाऱ्यांनी आज आरोप केलेत, त्यांचे बोलविते धनी कोण आहे तेही आम्हाला माहिती आहे, परंतु या विषयामध्ये टेक्निकल अनेक मुद्दे आहेत, तांत्रिक मुद्दे अनेक आहेत। त्या तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावरती न्यायालय ठरवेल कोण दोषी आहे। त्यामुळं कुणालाही दोषी धरण्याची विरोधकांनी इतकी घाई करू नये। फेक नेरेटिव्ह हे विरोधी पार्टींमार्फत म्हणजेच
महाविकास आघाडीच्या नेत्यांमार्फत केले जाणार आहेत. आणि त्यामध्ये सर्वात प्रथम नंबर हा संजय राऊत आणि रोहित पवार यांचा लागतो. जे आरोप सध्या संजय शिरसाट यांच्यावरती रोहित पवारांमार्फत केले जात आहेत, या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही हे उघड झालेलं आहे. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. सुप्रीम कोर्ट आपला निर्णय काय आहे हे योग्य वेळी देतीलच. तो निर्णय कधी द्यावा हे रोहित पवार सांगू शकत नाही.